मित्रांनो, जीवनात सगळं काही आपल्या हाती नसतं, पण प्रतिक्रिया मात्र आपल्याच हाती असते. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा संयम राखणं हीच खरी यशाकडे जाणारी वाट असते. घाई करत जग जिंकलं तरी आत्मशांती हरवते. म्हणून शिका, समजून घ्या आणि संयमाने निर्णय घ्या. मित्रांनो, लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं असतं. इतरांचं मत बदलता येणार नाही, पण स्वतःवरचा विश्वास वाढवता येतो. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि तुमचा आत्मविश्वासच जगाला उत्तर देईल. मित्रांनो, प्रत्येक वेळी यश मिळेल असं नाही, पण प्रत्येक अपयश एक नवीन धडा देऊन जातं. हार मानू नका, कारण यशाचे दरवाजे अपयशाच्या मागच्या बाजूला लपलेले असतात. ठेच लागल्याशिवाय उभं राहायचं बळ मिळत नाही. सतत काम करत राहणाऱ्यालाच यश मिळतं. स्वप्न बघणं सोपं आहे, पण त्यासाठी झोप त्यागणं कठीण आहे. यशाची किंमत घामाने दिली जाते, नशिबाने नाही. रोज एक पाऊल पुढे टाका आणि स्वप्नांच्या दिशेने चालत राहा. नाती टिकवायची असतील तर अहंकार गिळावा लागतो. बोलण्यात सौम्यता, ऐकण्यात समजूत आणि मनात माफ करण्याची तयारी असावी लागते. नात्यांचं मूल्य हे शब्दांमध्ये नाही तर कृतीत आणि समजुतीत असतं. तुमचं मन जसं विचार करेल तसं तुमचं जीवन घडेल. नकारात्मक विचार मनात ठेवले तर आयुष्य अंधाराने भरतं. सकारात्मकतेचा प्रकाश स्वतःपासून सुरू करा. मोठं होण्यासाठी विचार मोठे करा. मित्रांनो, प्रत्येक माणूस एक वेगळं जग असतो. कोणालाही त्याच्या कपड्यांवरून, जात धर्मावरून किंवा परिस्थितीवरून मोजू नका. खरी किंमत त्याच्या मनाच्या श्रीमंतीची असते. माणुसकीचं मोजमाप हे नेहमी प्रेमानं करा. मित्रांनो, खऱ्या संघर्षातूनच खऱ्या माणसांची ओळख होते. सुखात सगळे साथ देतात, पण अडचणीत जे थांबतात तेच तुमचे खरे असतात. संकट ही नात्याची परीक्षा असते. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांना खुश करताना स्वतःला विसरू नका. स्वतःचं स्वप्न, स्वतःचा आवाज आणि स्वतःचं अस्तित्व जपू शकाल तर जगात कोणतंच संकट तुम्हाला मोडू शकणार नाही. मित्रांनो, वेळ हीच सर्वात मोठी गुरु असते. ती चुकणाऱ्याला शिक्षा करते आणि शिकणाऱ्याला शिकवते. वेळ वाया घालवू नका, कारण गेल्यावर ती कधीच परत येत नाही. वेळेचा सदुपयोग करणं म्हणजे यशाच्या वाटेवर पाऊल ठेवणं. मित्रांनो, अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ बघणारी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.